वेलकम. आपण पाहत आहात I23 एज्युकेशन यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, हा क्वेश्चन नंबर 43 आहे. आता पुढचा प्रकार आहे हा टक्केवारी कशी काढायची याची उदाहरणं आपण घेणार आहोत. तर सर्वप्रथम मी सोपे उदाहरणं घेऊन दाखवतो. बघा, 210चे 20% बरोबर किती? बरोबर. तर हा दोन प्रकारे सोडता येईल आपल्याला. एक प्रकार पहा, हे 210 चे टक्के किती? 20 म्हटलं केला 20 डिवायडेड बाय 100 घ्यायचं. हे टक्के 10% असेल तर 10 येईल, 30 असेल 30 येईल, 15 असेल 15 येईल. खालच्या 100कडे पाहायचं नाही सध्या, तुम्ही वरच्या दोन्हीचाच गुणाकार करून टाका. काय येईल गुणाकार? हे 2 शून्य आणि 21 दोन्ही 42 बरोबर. हा 42 झाला आणि पुढे 2 झिरो आहेत. हे 2 झिरो बदल इथं एक पॉईंट देऊन टाका, 2 शून्य सोडून. आता आपण दुसरा प्रॉब्लेम सोपा आहे एकदम. 510 चे 30% बरोबर किती काढायचे? 510 चे 30%. पुन्हा त्याच पद्धतीने हे 510 आणि टक्के 30 म्हणजे 30 भागिले हे 100 बरोबर करायचं. याला वरच्याचा गुणाकार करा. हे 2 झिरो आणि 3 1 3 आणि 3 5 15. 2 इकडे शून्य सोडा आणि इथं पॉईंट द्या याच्याबद्दल. तर हे 153 आलं. ही दोन्ही सोपी उदाहरणं झाली. पण परीक्षामध्ये तुम्हाला येत असताना इथं हे असं 30 10 500 हे इथं 10 20 असेच येतील असं काही सांगता येत नाही. थोडं वेगळं उदाहरण येऊ शकतं. मग एखादं तिसरं उदाहरण मी घेतो वेगळ्या प्रकारचे थोडं. तर हे 330 चे 12% गृहीत धरा. 330 चे 12% काढायचे. मग इथं लिहिणार आपण 330 हे 12 आणि डिवायडेड बाय 100. ओके. पुन्हा वरच्याच पद्धतीप्रमाणे या 12नं 330ला गुणा सुरुवातीला डायरेक्ट 12 शून्य शून्य 12 त्रिक 36ला 6 4 3 पुन्हा 12 त्रिक 36 37 38 आणि 39 झाले. पुन्हा दोन संख्या सोडून पॉईंट द्यायचा इकडून उजव्या साईडने येईल 39.60 याचं होतं आहे. म्हणजे 330 चे 12% असं सरळ सरळ पद्धतीने करायचं. आता थोडे वेगळे उदाहरणं थोडे पॉईंटमध्ये बी तुम्हाला विचारले जाऊ शकतात उदाहरणं. तर याच्यामधलं चौथं उदाहरण बघा. आता थोडंसं वेगळं. हे 260 चे 1.3% म्हणजे किती? तर याला कसं सोडवणार तुम्ही? हे 260 बघा गुणिले 1.3 आणि डिवाइड पुन्हा 100. पुन्हा हे 1.3 जरी असेल तर याला 13 गृहीत धरा आणि डायरेक्ट गुणाकार करा 260 बरोबर. 13 शून्य शून्य येईल. 13 सके 78ला 8 खाल्लेले 7 हातचा आणि 13 दोन्ही 26 आणि 7 33 झाली बरोबर. दोन संख्या सोडून आपण पॉईंट देत होतो. आता हे दोन संख्या सोडून झिरो बद्दल इथं दोन संख्या सोडून पॉईंट द्यायचा. इथं एक संख्या सोडायची म्हणून हा पॉईंट इथं येईल. च्याऐवजी काय येईल आता? हे म्हणजे 260 चे 1.3% बरोबर 3.380. असंच एक थोडंसं वेगळं आहे. 1.2% बरोबर किती? 515 चे सेम पद्धत वापरा. इथं 515 आहे. याचे टक्के किती? 1.2% म्हणजे हे असं. दरान 515ला गुणा चा गुणाकार जर केला तर किती येईल बघा? 6180 येईल. दोन संख्या सोडून पॉईंट दिला की इथं येत होता. आता ही एक संख्या सोडायची म्हणजे इथं येईल पॉईंट. म्हणजे किती येईल? हे 6.180. तर पुढचं उदाहरण आणखीन एक बघा 6 नंबरचं. हे सुद्धा सोडून पहा. यालाच आपण बदल करून लिहू थोडा. हे 515च आणि 515चेच टक्के काढू आपण. किती? 0.12%. तर 0.12% काढायचे. इथं होतं 1.2%. पुन्हा त्याच पद्धतीने लिहायला विसरायचं नाही बघा. 515 गुणिले 0.12 आणि डिवायडेड बाय हे 100. त्याच पद्धतीने याचा गुणाकार तर माहिती तुम्हाला किती होती वरी पाहायला येतं तुम्ही. हे काय हे पॉईंट आहे इथं लक्षात ठेवायचं नाही सध्या. 12नं 515ला गुणायचं. याचा गुणाकार येईल 6180. ह्या दोनबद्दल इथं येईल पॉईंट आणि इथं पुन्हा 2 सोडायच्या संख्या म्हणजे हा पॉईंट इथं येईल. तर काय होईल? 0.618 आणि 0. हे असे सोपे सोपे गणित. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
सो थँक्स फॉर वॉचिंग.